लॉर्ड्स हॉटेलचे संचालक बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांवर हॉटेलला हेतुपुरस्सर आग लावल्याचा आरोप करत आहेत। येथे काम करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याला न्याय देण्यासाठी हॉटेल संचालकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे। त्याचा राग काढण्यात येत असल्याचं भीम आर्मीचं म्हणणं आहे। दस्तूरनगर मार्गावरील लॉर्ड्स हॉटेलला आग लागली। या हॉटेलचे संचालक यांनी बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांवर हेतुपुरस्सर हॉटेल जाळण्याचे आरोप लावले आहेत। कार्यकर्त्यांच्या नावाने रिपोर्ट दिला आहे। त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले असून त्यांचा राग व या अनुषंगाने बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना फसवण्याचं षडयंत्र संचालक व त्यांचा भाऊ करत आहे। या संदर्भात भीम आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आलं। संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस आयुक्त सीपी साहेबांना भेटीकरता आणि निवेदन देण्याकरता आले। जे बौद्ध समाजाच्या युवकावर चुकीचे गुन्हे दाखल करत आहे। हॉटेल लॉर्ड्सचे संचालक महेश छापडा, संजय छापडा व त्याचा मुख्य नितीन मोहोळ हे तिघं मिळून बौद्ध समाजातील युवकावर चुकीचे गुन्हे दाखल करतात। त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना सीपी साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की या लोकांवर तातडीने तुम्ही कारवाई करा। विषय असा आहे तर एक इसम वानखडे नाव इसम इलेक्ट्रिक शॉपने मरून पडला होता। त्याला न्याय देण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी तिथे सिटी कोतवालीमध्ये धाव घेतली व त्याला न्याय देण्याचे सदैव प्रयत्न करत होते। परंतु यांच्या पैशाची मुजुरी आणि यांच्या मागं कोण राजकीय व्यक्ती आहे आम्हाला ठाऊक नाही, पण कुठंतरी याचं फार मोठ्या प्रमाणात पाणी मुरलं आहे असं आजच्या परिस्थितीत आम्हाला सिद्ध करायचं आहे की जेणेकरून हे सर्व सोडून बौद्ध युवकावरच का गंभीर असे गुन्हे दाखल होत आहे। ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाला आहे। आजही ते मोकाट फिरत आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, ज्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली त्यांना तातडीनं अरेस्ट करावं लागते, चौकशी नंतर होत राहील, परंतु अद्यापही हे झालं नाही। उद्या भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे, त्यामुळं आज आम्ही सीपी साहेबाला सांगण्यासाठी आलो, सुचवण्यासाठी आलो का बौद्ध युवकावर जो काही अन्याय चालला याचे प्रतिसाद संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आम्ही दाखवून देऊ। म्हणून जे ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हेगार असेल महेश छापडा, नितीन मोहोळ, संजय छापडा यांच्यावर तातडीने यांना अटक करण्यात यावी, अन्यथा अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी समाज, आंबेडकरी युवक आणि संपूर्ण शहरातील पदाधिकारी येथे अमरावती जिल्हा पेटवल्याशिवाय सोडणार नाही। याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज त्यांना चेतावणी। प्रदीप इंगोले, जितेंद्र कांबळे, विदर्भ न्यूज, अमरावती।